श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 3. श्री दत्तात्रेयांच्या अवतारांची दिव्य कथा. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. प्रिय भक्तांनो, आपण आज श्री गुरुचरित्राच्या 3 अध्यायात प्रवेश करत आहोत. हा अध्याय अत्यंत पवित्र आणि भक्तिभावाने भरलेला आहे. या अध्यायात आपण जाणून घेणार आहोत की श्री दत्तात्रेयाचा दिव्य अवतार कसा झाला आणि त्यामागील अद्भुत रहस्य काय आहे. मन शांत करा, श्री गुरुदेव दत्ताचे स्मरण करा आणि श्रद्धेने ही पवित्र कथा ऐका. पूर्वी सत्ययुगात महर्षी अत्री आणि त्यांची धर्मपत्नी माता अनुसया हे घनदाट अरण्यातील आश्रमात राहत होते. त्यांचे जीवन अत्यंत साधे, पवित्र आणि तपश्चर्याने भरलेले होते. अत्री ऋषी महान तपस्वी होते, तर माता अनुसया या पतिव्रतेचे मूर्तिमंत उदाहरण मानल्या जात होत्या. त्यांच्या आश्रमात येणारा प्रत्येक अतिथी देवासमान मानला जाई. कोणालाही रिकाम्या हाताने किंवा उपाशी परत पाठवले जात नसे. त्यांच्या आश्रमात सदैव यज्ञ, जप, तप आणि वेदांचा पवित्र नाद घुमत असे. माता अनुसयाच्या पतिव्रताची कीर्ती संपूर्ण त्रिभुवनात पसरली होती. देव, ऋषी, गंधर्व आणि सिद्ध सुद्धा त्यांच्या महान तेजाची स्तुती करत असत. एके दिवशी ही गोष्ट ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या पत्नीपर्यंत पोहोचली. त्यांना आश्चर्य वाटले की एका स्त्रीचे पतिव्रत इतके महान कसे असू शकते. त्यांनी त्रिमूर्तींना माता अनुसयाच्या पतिव्रताची परीक्षा घेण्याची विनंती केली. भक्तांची परीक्षा घेणे हा देवांचा उद्देश नसतो, पण त्यांच्या महानतेचा जगाला परिचय व्हावा म्हणून कधी कधी अशा लीला घडतात. त्रिमूर्तींनी शंसानाचे रूप घेऊन धारण केले आणि अत्री ऋषीच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्री ऋषी आश्रमाबाहेर तपासाठी गेले होते. माता अनुसयांनी अतिथी समजून त्यांचे नम्रतेने स्वागत केले. त्यांनी त्यांना आसन दिले आणि भोजन करण्याची विनंती केली. परंतु त्या संन्याशांनी एक विचित्र अट ठेवली. ती अट ऐकून क्षणभर माता अनुसया धर्मसंकटात पडल्या. एकीकडे अतिथी धर्म तर दुसरीकडे पतिव्रत धर्म. क्षणभर त्यांनी श्रीहरीचे स्मरण केले, आपल्या पतीचे ध्यान केले आणि मनोमन प्रार्थना केली. त्यांच्या निष्कलंक पतिव्रतेच्या सामर्थ्यामुळे ते तिन्ही संन्याशांचे रूप बदलले. क्षणात ते 3 बालक झाले. माता अनुसयांनी त्यांना आपल्या मुलाप्रमाणे उचलले. प्रेमाने त्यांना मांडीवर घेतले. त्यांना अन्न दिले. अंगाई गीत गात त्यांना झोपवले. त्यावेळी संपूर्ण आश्रमात एक अद्भुत दिव्य प्रकाश पसरला होता. जणू देवत्व स्वतः त्या आश्रमात अवतरले होते. दरम्यान ब्राह्मणी, लक्ष्मी आणि पार्वती यांनाही ही बातमी समजली. त्या घाबरल्या. त्यांनी माता अनुसयाच्या आश्रमात येऊन क्षमा मागितली. माता अनुसया अत्यंत दयाळू होत्या. त्यांच्या मनात कोणाविषयी राग नव्हता. त्यांनी प्रेमाने त्यांना क्षमा केलं. त्यानंतर तिन्ही बालके पुन्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या मूळ स्वरूपात प्रकट झाली. त्रिमूर्ती माता अनुसयाच्या पवित्रतेवर प्रसन्न झाल्या. त्यांनी अत्यंत म्हटले, हे सखी, तुझ्यासारखी पतिव्रता त्रिभुवनात दुसरी नाही. तू जे मागशील ते वरदान आम्ही तुला देऊ. माता अनुसया नम्रतेने म्हणाल्या, जर आपण माझ्यावर प्रसन्न असाल तर आपण तिघेही माझ्या पुत्ररूपाने जन्म घ्यावा. त्रिमूर्तींनी आनंदाने तिची इच्छा पूर्ण केली. काळानंतर त्रिमूर्तीच्या अंशातून भगवान श्री दत्तात्रेयाचा दिव्य अवतार झाला. हा अवतार केवळ एका कुटुंबासाठी नव्हता, तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी होता. श्री दत्तात्रेयांनी ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि सद्गुरूंचा मार्ग जगाला दिला. आजही जो भक्त श्रद्धेने श्री दत्ताचे नामस्मरण करतो, गुरुचरित्राचे वाचन करतो आणि सदाचाराने जीवन जगतो, त्याच्यावर श्री दत्तांची कृपा नक्कीच होते. म्हणूनच भक्तांनो, जीवनात कितीही संकटे आली तरी श्रद्धा सोडू नका. सद्गुरूवर विश्वास ठेवा
कारण जिथे श्रद्धा असते तिथे श्री दत्तांचा आशीर्वाद असतो. या अध्यायाचा संदेश निस्वार्थ भक्ती, पवित्र आचरण आणि सद्गुरूवरील अखंड विश्वास यामुळे जीवनात अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. श्री दत्तात्रेयांचा अवतार आपल्याला हेच शिकवतो की परमेश्वराची कृपा मिळवण्यासाठी मन शुद्ध, श्रद्धा दृढ आणि कर्म पवित्र असणे आवश्यक आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.